ज्योतिबाई इकडे आहे बरं. ज्योतिबाई इकडे आहे ना. काय म्हणता पिंटू भाऊ? आमचं आता कामाला जायची वखत सुरू आहे आणि तुम्ही त्याच्यात माझा वेळ घेईन. असं कसं जमन? हो आता तुम्हाला जळही झालं वाटते बाई ज्योतिबाई. आता आता तिकडे कामं लागले 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 ना मासूत बोलणं तुम्हाला जवळ चाललं आहे ना. मा तोंडाकडेही पाहत नाही तुम्ही बाया. बऱ्याच बाया आहे बाबा तुम्ही तर. नाही चिंटू भाऊ, कसं आहे कामाच्या वेळेवर कशी बोलू मी? आम्हाला वेळ होऊन राहिला आणि झाले. हो काही नाही आता काही नाही करून राहिल्या. तुम्हाला असं वाटतं का बा आता चिंटू भाऊ सोबत जा लागन कामाले. तिकडे लय बरोबर देते वाटते ना तुम्हाला, म्हणून तिकडे गोड आहे तुम्हाला. त्याच्या कटल्यात जाता मा कटल्यात नाही येत तुम्ही. आणि तसं काम नसलं तर मी आठवत तुम्हाला. मा घरी येता मला विचाराले, चिंटू दादा घे ना हो आम्हाला. चिंटू दादा त्या बैली नका नेऊ, मला न्या, अशा करा तसं करा. आणि आता मी तुम्हाला पाहायला आलो बोलायला आलो तर तुम्ही बोलायला तयार नाही बा. मग मी लागन तर तुमच्या अडचणीच्या वेळेस मी नेतो तुम्हाला कामाला. नाही चिंटू भाऊ, असं काही नाही आहे. मला कामाचा वखत होऊन राहिला मग अधिक तिकडे पातीवर बुमलते ना, तुम्हाला तर माहित आहे घर मालक बुमलन म्हणून. होऊ द्या वखत. नेहमी मायावाल्या तुम्ही कटल्यात राहता. आणि आता मला बाईची गरज आहे तर तुम्ही येऊन नाही राहिल्या. पैदा इकडल्या तिकडे आता गावात काम भेटून राहायला वाटते. गावात काम नाही भेटत तर मग कटल्या धरता. चिंटू भाऊ करून गया वया करता. आणि आता भलं जीवार येऊन राहिलं तुमचं. आता मा कटल्या द्यायच्या. इकडून लवकर सुट्टी भेटते, सगळं व्यवस्थित आहे, तरी तुमच्या जीवार ते गावात बरं करून पोचती म्हणते. आणि कटल्यात दूरचे गावं राहते तर तुम्हाला असं वाटतं का वेळ होते घरी आले. आणि तवा नाही होत वेळ. काम नाही राहत तेव्हा तवा तर भल्ल्या येता. असं काही नाही आहे. तुम्हाला कोण सांगितलं असं आहे म्हणून? हो असं नाही तर कसं आहे तसंच आहे. सगळं माहिती आहे मला. सब माहिती आहे मला, कानाकोपऱ्यातली माहिती आहे. आणि लागन तर मी म्हटलं कामाचे पैसे मला शेतकरी देत नाही तेव्हा मी माझ्या जवळचे काढून देतो मग सगळ्या बायले. तेव्हा मी चांगला राहतो. आणि आता तुम्ही एक झण नाही येऊन राहिलं, मला शेवटी गाडी घेऊन इकडे यायला लागलं. जी नाही जी असं काही नाही आहे. चिंटू भाऊ समजून घ्या ना, समजून घ्या. मैत्रिणीच्या घरचं काम म्हणून जा लागतं. तिच्या वाडीत जायला लागतं काय? तिच्या वाडीत जा लागून आम्ही एकमेकीच्या जाऊन राहिलो. हाय ज्योतिबाई, मला तुम्ही हे समजून राहिल्या काय? चिवत्या समजून राहिल्या का? चिवत्या समजाले. जाता दुसऱ्याच्या इकडे मला सांगता मैत्रिणीच्या तिकडे. तुम्हाला असं वाटलं का मैत्रिणीच्या इथचं होय म्हणून का जाय बा? मला का माहित नाही का त्या घरदाण्याच्या इकडे चालल्या म्हणून? मला सांगता कोणती मैत्रीण होय तर माहिती आहे सगळ्या तेव्हा मैत्रिणी. ज्योतिबाई अशी नको करू. झालं तर बरं. आजच्या दिवस काम करा तिच्या इकडे. कोणाच्या इकडे होय तर रोका घेतलाय तर उद्यापासून येत असेल तर बरं, नाही तर याच्या पुढे मी माकटल्यात नेतच नाही तुम्हाला. हो मा आता म्हणते मी नेते. आता काय सांगू म्हणतो बाप्पा मी येतो म्हणून उद्यापासून. कुठं बसतो नेहमीचं काम राहते याच्या इकडे आणि दुसऱ्या इकडे काय 2 दिवस नाही 3-4 दिवस हाकलते. काय करतो जाऊ दे, होते तर होते उशीर, पण नेहमीचं काम आहे. होच म्हणून टाकतो, हो म्हणून टाकतो. येतो ना मी तुमच्यासोबत येतो उद्यापासून नक्कीच येतो. आणि तुम्हाला बाहेर लागत असून थाई घेऊन येतो माझ्या मैत्रिणी यायले. फोन हो करा न द्यान मला चॅट. उद्या सकाळी मग कटलं तिथं थांबन आपल्या चौकात. तेव्हा येऊन जा मग 7 वाजता ये जा मग लवकर. मापाशी लय कामं यायला लागली आहे. सल्फेट फेकणं आणि निंदणं आता लागलेच कामं राहते दुसऱ्या गावचे. आपल्या गावातलं जरी काम नाही आहे तर आणि आपल्या गावातलं काही होके येतच राहते म्हणा, त्याचा काही इशायनच नाही आहे. म्हणून म्हणतो तुम्हाला येऊन जा म्हणून माझ्या इकडे कामाले. बापा यायची चिकडे लागले राहायचे काम जाऊ दे. 2 दिवसाचा लालच करू ना आणि नेहमीच काम गमावणं. कुठं बसते येणं नेलं नाही तर कसं आहे आपल्याला नेते बिचारात. हेच जराशी ज्योतिबाईच जराशी भारी आहे. इले आता दिलं म्या हे पाला. आता हे बरोबर माझ्याकडे कामाला येते, सारायला घेऊन येते. नाही तर हे लवकर घरी पोचते म्हणून इकडे कामाला जाते. मला चॅट देऊन राहिली का म्हणा ज्योतिबाई? मला चॅट देऊन राहिली काय? चिंटू भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ. उद्या सकाळी आम्ही 7च्या तुमच्या कटलेल्या पैसे उभं राहणार आहे. येतोच तुम्ही विश्वास ठेवा. आता नेहमी आता कामावर येतो का काही बिनविश्वासी काम झालं काही? कशी जागेवर आली नाही तर मला बाहेरच नाही भेटे ना. खावायच्या वेळेस चाटा देते मला चालल्या. आता माशी पंग आहे ना यायचा. बाई बाहेरले सांगतो नाही तर ह्या बाया घेऊन उद्याचा झोका कुठचा गावातला घ्यायला पुरत नाही. चिंटू भाऊच्या ह्याच कटल्यात झाले पुरते. कुठं बसतो बाप्पा ह्या बसल्याच आहे का? मस्त गोष्टी जाणून राहिल्या. मी लेट आली तर नाव माझ्या गोष्टीच नाही सांगून का? तुमच्या वेळ झाला तुम्हाला समजून नाही राहिला काय? 7:30 वाजून राहिले पण तुम्हाला डोकं काय तुमचं चालून नाही राहिलं काय? हो माझी तूच तू वाट पाहून राहिलो आम्ही. माश्मी काय भागत नाही का? जरा समोर निघाल्या असत्या तर समोर गेल्या असत्या
तो मालकही म्हटलं असतं त्या मालकानं का बाले बाबा या मी आली असती ना मागून, पण तुमचं तर माझ्या पानच नाही हालत बापा, कशा आहे कशा नाही. असं तुम्हाला मी निघून राहिली म्हणून दुसऱ्याकडे नेते ना म्हटलं तुम्हाला कोणी. माझ्या ग्रुप मध्ये तुम्हाला घेऊन चालून राहिली म्हणून बरं आहे, नाही तर बस तुमचं काय खरं आहे का तुम्ही अशा करता म्हणून न्यायालयीन बात कोणी. आमचं काय चुकलं याच्यात? तुम्ही ह्याच्या म्हणून आम्ही थांबलो, मग म्हणत होते तुम्ही काय थांबले नाही माझ्यासाठी, असंही झालं असतं. तुमचं काय चुकते, माहीत चुकते, सारं माहीत चुकते बापा. 7 वाजता बिचारे हो तुम्ही पाठीवर असत्या, मी मागून आली असती उलीशी तर काय बिघडलं असतं. तिकडून लवकर सुट्टी भेटली असती ना, आता वेळानं सुट्टी भेटते ना. अशा आहे तुम्ही. पालव गिलव घेतले, घे ना पालव गिलव काढ ना. पाण्याची बॉटल नाही घेतली काय? सारं मायावरच फायदा बा तुम्ही. काहीच दिसून नाही राहिलं तुमचं. पालव गिलो काढले कायच करा, पण ती जोरे भरलेच आहे म्हटलं. फक्त आम्ही तीच वाट पाहून राहिली, पाणी घेतलं. काय तुझ्याची चार नाही आहे आम्ही काय आमचं पाणी नाही यात का अशी बोलतो तू. अशी टोचून बोलतो एकदम. उद्यापासून काय गावात जाऊन आपण कामाला ठेका घेऊन ये आपण कोणाचा. मी काय म्हणतो चिंटू भेटला होता मला, त्यानं माझ्या डोकं खाल्लं बापालोय. तो म्हणे माझी इकडे म्हणे कामाले, नाही तर म्हणे मी पुढे माझ्या कटल्या देऊन येत म्हणे तुम्हाला कामाले. मी म्हटलं बापा हाव येतो बापा, तुम्ही या का नका येऊ, पण मी जातो रे बा, कारण की त्यानं पहिले सांगितलं उद्या जर आल्या नाही म्हणे तर याच्या पुढं काम नसल्यावर मी नेणार नाही म्हणे तुम्हाला म्हणे. काय चुकलं बापा. आपण गावात लवकर सुट्टी भेटून येते म्हणून आपण त्याच्या इकडे नाही चाललो. काम पडलं का चाललो आपण त्याच्या इकडे कामाले. काय म्हणणार नाही तो. आपण वागूनच तसं राहिलं ना मर्यादेच्या बाहेर म्हणून, नाही तर काय तो त्याला आता काम आहे तर त्याला बाया नाही ह्या भेटून राहिल्या, नाही तर मग आपण त्याच्या कटल्यात जाऊ पडतो. मी जातो बापा त्याच्याकडे, कुठं बसतं नेहमी तो आपल्याला कामाला नेते ना, बसा इकडे मग कामं नाही भेटत आपल्याला. जाऊ दे, जवळचा वेळी झाला चालते, त्याच्याच कटल्यात जातो बापा मी. येतो बापा, मी नाही जात मग इकडे तिकडे, त्याच्याच इकडे जातो. नेहमी नेणारा माणूस आहे, मग काय आपण काय काम नसले म्हणजे मग तिच्याच पाशी जायला लागते ना आपल्याला शेवटी. हा समोर उद्या जर आपल्याला मग जायचं नसलं त्याच्या इकडे तर मग एक बाई जास्त लागेल ना. थांबा मी राणी जायची इथं जाऊन येतो, तुम्ही हा समोर तोपर्यंत सुरू करा तुम्ही, आणि तिला घेऊन तुम्ही राणीच्या मायले आपण तेवढं वावर पूर्ण करून घेऊन चाललं जाऊ उद्यापासून त्याच्या इकडे कामाले. आपले सगळे कामं झाले म्हटलं. आता काय जेवण खावणं झाले का बस आता झोपणंच आहे. हो माय पाय मी म्हणून राहिली झोप नाही, पण म्हटलं आता पाणी पाऊस पडलं म्हणजे झोपही नाही लागत. हो माय पेरण्या गिरण्याचे दिवस आहे तर झोप नाही लागत, पण जीवाले कशी आई झोपीन आता. पेरण्याचे दिवस हे ते आणि ते कामाला जायचे दिवस आहे, तुला कशी झोपीन. आणि कधी तू झोपून नाही आहे घरी, तू कामातच राहतो आणि त्या मैत्रिणीच्या गोष्टी हे ते त्याच्याने तुला झोपच नाही लागत. आमच्यासारखेला राहते म्हणा झोप. आता काय करतं, आम्हाला झोपायला लागते करमवायला लागते. हो राणी सगळ्यात जास्त ह्या टाइमात गमते मस्त भाकरी खाणं. आणि बाई उली साई डब्बा नेला तर फक्त समजे विचार लय असं हरिक येते जेवाले खावाले. अशा वेळेस लय मजा येते. आणि बाहेरच्या गोष्टी याचं पेरणं त्याचं पेरणं लय मजा येते. पण बाई आम्ही येऊ लहानपणी फुली लावाले तर मी काय म्हणतो मस्त लागते ना. लोणचं पुई भल्ली मस्त लागते वावरात, आणि तिखट पुई खाल्ली तरी चांगली लागते. असं वाटतं जेव्हा पण असं घरी नाही वाटत आई जेव्हा म्हणून. मी काय म्हणतो आता काय मी राहत नाही आई, लय दिवस राहिली ना. आता मी आता जातो, येईल फोन करतो चिंटूजीले आणि येऊन जा म्हणतो. उद्या नाही तर परवा येऊन जा म्हणतो. नाही आले मग चालली जातो आई मी. आता मलाच काय आता लय दिवस राहिली तुम्ही. आता मला गमून नाही राहिलं, मा घरची आठवण येऊन राहिली मला. बाई हो आई राज म्हणून मनाचं काम आहे, तुला म्हटलं कामधंदा टाकून राहून जाईल तू घरी. तू हे काम पडते ना राहिल्या ना, माझं काय भलं होईन आणि तुझंच काय भलं होईन. त्याच्यापेक्षा मी जातो आणि तू मग कामाला जायला बरी होतं मग काही. मी जातो मग उद्या. ओ राणीच्याई जत्ती कशी काय आली? येऊ जाते ये. हो माय तू किती दिवसाची घरच्या घरी आहे आणि पोरगी आहे तर तुला घर राहा लागते का माय माझे चाल ना. हो मी तर म्हणूनच राहिली जाय म्हणून राहिली कामाले, पण आई कुठं मानते. आई म्हणते तू 4 दिवसाची आली मी काय कामाला जाऊ का अशी म्हणते. ते मी म्हटलं जाय बा म्हटलं. राणीच्याई माय एक काम करो माय, लय अडलं हो माय काम. आजच्या दिवस फक्त चालू हो माय. 12 वाजेपर्यंतचं काम आहे, जास्तीत जास्त 12:30 वाजेपर्यंत काम आहे. ते कामं गिमं झाले असं तर चाल ना बिचारे. लय म्हणजे मी येत नव्हती आता, पण लय अडलं आहे काम. आज तू आली तर आम्हाला म्हटलं उद्यापासून बुटक्याच्या इकडे काम लागते, नाही तर आज बुटक्यानं मला चेतावणी दिली. मा इकडे म्हणे तुम्ही नेहमी कामाला येता म्हणे आणि काम नसते तेव्हा म्हणे. आता तुम्ही म्हणे तिकडे पाहून राहिल्या म्हणे. उद्या आल्या तर बरं म्हणे, नाही तुम्ही नेतच नाही म्हणे. आता ते उद्याच्या दिवस आधी काम पुरलं असतं, अधिक एक बाई घेतो आणि तुम्ही चला माझ्यासोबत. मग आमचं होऊन जाते ते वावर झालं का मग उद्यापासून बुटक्याच्या तिकडे कामाला जायला लागते. म्हणून राहिली बाप्पा चला आजच्या दिवस चला बाप्पा तुम्ही काही करा. बुटक्याला कोणतं काम आहे, तेवढंच काम आहे त्याला काय त्याच्या मागं लागली. माय अशी नको बोलू, मी त्या पाया लागतो लागन तर फक्त एवढं काम आजच्या दिवस काढून देऊ माय. आता कामही झाले तुमच्या मायलेकीचे, नाही झाले असं तर राणी करते राहिलेले कामं. बाकी येऊ म्हटलं आपण
चाल बिचारे. हा लय अडलाय नाही तुम्ही तुला एवढे घाया करतो का निमता करतो का सांग बरं तुले. हा चाल चाल लागन तर डब्बाही नको घेऊ. माझ्या डब्यातच देतो. मी जास्तीच्या पोया घेतल्या बांधूही नको. चाल लवकर जाय. ज्योती काकू लय हे करू राहिली निमता करू राहिली. जाय काढून देते हिचं तेवढं काम करून टाक. मी येतो पण उद्याचे दिवस बुटक्याला सांग ना मग. माहिती उद्या पाहुणे घेऊन येते इले नाही आले. हिची आजी सासू बिसू येते. माझ्या घरी पाहुणचार राहीन. मी उद्याच्या दिवशी नाही परवाच्या दिवशीपासून येईन बुटक्याला. म्हणा माझ्यातली बाई या उद्या नाही उद्याच्या दिवसात नाही म्हणा. ते आता पण घरीच होती असं सांग ना. हा म्हणजे मग मला काम राहते मग बुटक्याच्या इकडे. मी त्या मैत्रिणीला बोलावतो आणि तू तोपर्यंत घे काय घ्यायचं आहे तर या घ्या घेतं का काय घेतं तर आणि ये लवकर. तुम्ही राणी या येतो लवकर लवकर. काही काढून दे त्याचं तेवढं वावर करून दे कंप्लीट. नमस्कार मंडळी. आजचा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.